त्यानंतर मी कुणाल सोनावणे यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय व्यासपीठावरील सर्व मान्यवर, कलशेट्टी सर, भोये सर आणि तुकाराम जाधव सर आणि येथे सर्व जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींनो. आता संजय तर तुम्ही ऐकलं सगळं भाषण ऐकलं असेलच. तर मी सुद्धा एक डॉक्टर आहे, BDS. तर तुम्हाला एवढंच सांगतो की मी STIची परीक्षा दिलेली आहे. हिंदू वाचतो तेव्हा कोणाला मी अट्रॅक्ट करून घेत नाही. आणि अजून सांगायचं झालं की STIची परीक्षा दिली तुम्हाला सांगितलं मी. त्याचबरोबर कोणाला PSIला पिशा म्हणून तर बिलकुल म्हणत नाही. कारण की स्पर्धा परीक्षांमधली जे पूर्ण जे क्षेत्र आहे याच्यातली स्पर्धा मला माहिती आहे. आणि बरेचसे उमेदवार असे असतात की कमी स्पर्धा म्हणजे तलाठ्यापासून PSIपासून सुरू करतात आणि नंतर UP सुद्धा त्यांनी क्लिअर केलेले आहे. असे उमेदवार मी बघितलेले आहेत. त्यामुळे बहुतेक संजयनी कदाचित खूपच निगेटिव्ह एक्सपिरियन्स झाला असेल त्याला एखाद्या MBBS डॉक्टरचा. पण ॲक्च्युली तसं नाही आहे. MBBS डॉक्टरांना सुद्धा सामाजिक भान खूप असतं. सर्व्हिसमध्ये करताना ते नेहमी पेशंटशी 4 वर्ष ते ह्या क्षेत्रामध्ये असतात. त्यांना त्यामुळे सामाजिक जाण असतेच आणि ह्या भानाचा एक सामाजिक भान म्हणूनच ते परीक्षेमध्ये आलेले असतात की अजून आपण काहीतरी करू शकतो. तर एक मगाशी जे तुषार जोशी सर बोलले की जो डेप्युटी CEOचा प्रेफरन्स होता तो बदलून यांनी DYSP केला, तो मीच. कारण की जेव्हा एक इंटरव्ह्यूचा कॉल आला तेव्हा मी UPSCची प्रिपरेशन तेव्हा करत होतो, म्हणजे मेन झाल्यानंतर डिसेंबरपर्यंत. आणि नंतर मला फक्त एक महिनाभर भेटला असेल की मी भोये सरांच्या संपर्कात आलो. जो MP ग्रुप म्हणून आम्ही त्याला म्हणतो की इंटरव्ह्यूसाठी स्पेशल जो बंदा आहे तर ते ठराविक 30-40 मुलं सर घेतात. तर इथपासूनच आम्ही इंटरव्ह्यूच्या तयारीला सुरुवात केली होती आणि तेव्हाच मी युनिक अकॅडमीच्या संपर्कात आलो. पहिलेसुद्धा होतोच, कारण की जसे तुम्ही आज जमलात तसे मी सुद्धा अशा कार्यक्रमांना यायचो नेहमी. आणि येण्याचं कारण मुख्य असं होतं की पहिलं एक की जे असे यशस्वी झाले विद्यार्थी त्यांच्या भाषणांमधून काहीतरी आपल्याला मिळावं की आपल्या चुका कुठे होत आहेत आणि त्यांनी कसे प्रयत्न केले आणि आपला ॲप्रोच कुठे झुकतोय. तर ह्या सगळ्या चुकांमधून मी काहीतरी माझी स्ट्रॅटेजी ठरवायचो. आणि दुसरं म्हणजे की ते जी पुस्तकं आहेत ती 50% डिस्काउंटमध्ये भेटायची. त्यामुळे मग इथे आणि पुस्तकं खूपच महत्त्वाची आहेत युनिकची. असा कोण विद्यार्थी नसेल की जो ही पुस्तकं वाचत नसेल स्पर्धा परीक्षेची. त्यामुळे मग असंच युनिकशी संपर्क माझा होताच. आणि माझ्या अटेम्प्टबद्दल बोलायचं झालं तर हा माझा 3रा अटेम्प्ट होता. 2012ला माझी डिग्री कंप्लीट झाली होती. मला लहानपणापासून आणि माझे पप्पा आणि काका हे प्रशासनामध्ये आहेत. त्यामुळे मला एक क्रेज होतीच की आपण सुद्धा एक अधिकारी बनायचं, MPSC आपण क्लिअर करायचे. UPSCबद्दल माझं काय एवढं म्हणजे हे नव्हतं, फक्त MPSC मला लहानपणी माहिती होती पप्पांमुळे. तरी 10वीला चांगले मार्क होते. एक 11वी-12वी DG रुपारेल कॉलेजला मी पूर्ण केलं. त्या 12वीला नेमके मला कमी मार्क मिळाले. पहिल्यांदा काहीतरी फ्री झालं होतं मी, त्यामुळे CETला पण मार्क कमी होते, 12वीला पण मार्क कमी होते, पुढे ॲडमिशन भेटत नव्हतं. तर मी माझ्या पप्पांना प्लॅन सांगितला की मी एक काम करतो, BSc ॲग्री करतो आणि BSc ॲग्री करून ह्या परीक्षा देईन मी. तेव्हाचा हा ट्रेंड होता की MPSC करायचं झालं की BSc ॲग्री करा आणि त्याच्यानंतर मग त्या डिग्री चालू असताना स्पर्धा परीक्षांची तयारी चालू करा. तर पप्पा बोलले काय ह्या मुलाच्या काय लक्षणं ठीक दिसत नाहीत, 12वीला मार्क कमी आलेत आणि MPSC एवढी कठीण परीक्षा करेल की नाही क्लिअर. तर मग त्याच्यामुळे मग त्यांनी मला कर्नाटकमध्ये त्यांनी मला BDSला ॲडमिशन घेऊन दिलं की हे डिग्री कंप्लीट करतो आणि त्यानंतर काय करायचं तुला कर. त्यांना वाटलं की बहुतेक माझा हे डोक्यात खुई निघून जाईल स्पर्धा परीक्षांचा MPSC UPSC. पण डिग्री कंप्लीट झाल्यानंतर सुद्धा मला असं होतं की मी ह्या परीक्षा द्यायलाच पाहिजे, आपलं हे एम होतं कधी कधी. त्यामुळे मग मी पुण्यामध्ये आलो. पुण्यामध्ये क्लिनिकमध्ये काम चालू केलं. क्लिनिकमध्ये काम करता करता सुद्धा अभ्यास चालू केला. एक 5-6 महिने झाले असतील, पण जाणवलं असं की हे काय जमत नाही आहे की प्रॅक्टिस दवाखाना पण सांभाळायचा, अभ्यास पण करायचा. मग एक प्रॅक्टिसमध्ये कॉन्फिडन्स आला आणि हे प्रॅक्टिस पूर्णपणे सोडून दिली मी आणि पूर्ण माझा टाईम जो होता तो अभ्यासाला डिवोट केला. आणि पहिला अटेम्प्ट 2013साठी दिला, UPSC MPSC दोन्ही दिला आणि दोन्हींची प्री क्लिअर केली. तर मेन्स द्यायची होती तेव्हा मला थोडा एक्सपिरियन्स, म्हणजे एकटाच मी अभ्यास करायचो, काय माझा ग्रुप वगैरे काही नव्हता.
त्यामुळे थोडं एक जम्बलिंग झालं माझं मॅनेजमेंटमध्ये. दोन्हींचा अभ्यास एकत्र करायला गेलो आणि दोन्ही परीक्षा फेल झालो मेन्स. परत मग एक असा 2013 डिसेंबर गेला. डिसेंबरनंतर लगेच असं तुमची लगेच पुढची लगेच प्री तुमची असतेच लगेच 2014चा अटेम्प्ट होता MPSCचा. त्याचा अभ्यास चालू केला. ती एक एक्झाम दिली, प्री दिली आणि प्रीचा स्कोअर चांगला होता. त्यामुळे एक कॉन्फिडन्स होता की म्हणजे मुख्य परीक्षेला आपण जाऊ. नंतर मग तरी पण असा एकटा अभ्यास करायचा, त्यामुळे असं प्रेशर नव्हतं की आता अभ्यास चालू केला पाहिजे. चालू केला पाहिजे ह्याच्यामध्ये जवळपास 1 महिना वाया घालवला मी मुख्य परीक्षेचा अभ्यासाचा. आणि मागच्या 2014चा जो MPSC होती तेव्हा फक्त 3.5 महिने त्यांनी दिले होते मधल्या अभ्यासामध्ये. त्यामुळे हा 1 महिना मी जवळपास वेस्ट घालवला होता. पुढचे जे 2.5 महिने का 2 महिने काय होते त्यात मला पूर्णपणे कळलं की आता एक हातातून आपल्याला जायला लागलं सगळं हा मेन्सचा अटेम्प्ट. तरी पण मी एक पूर्णपणे अभ्यास करायचा प्रयत्न केला आणि इंटरव्ह्यूपर्यंत पोहोचलो. मेन्सला स्कोअर कमीच होता, त्यामुळे इंटरव्ह्यूला एकदम हायस्ट मार्क घेऊन सुद्धा बहुतेक सिलेक्शन झालंच नसतं मागच्या वेळेस. तर हा एक जूनपर्यंत 2014च्या जूनमध्ये जूनमध्ये एक्झाम संपली होती MPSCची. त्यानंतर मग परत UPSC मेन्स होती ऑगस्टमध्ये. त्याचा अभ्यास चालू केला. काय करायचं नव्हतं म्हणून तो UPSCचा अभ्यास चालू केला. आणि जेव्हा नेमकी UPSCची प्री होती तेव्हा नेमका आजारी पडलो. आणि आजारी असा पडलो की ती UPSCची प्री देता आली नाही. त्यामुळे 2014चा ऑगस्ट ते डिसेंबर हा सगळ्यात एक असा एक कालावधी होता की जिथे मी UPSC सोडण्यावर होतो की आता हे कशासाठी आपण करतोय, म्हणजे पूर्ण आपण 2 वर्ष जवळपास झालेत की आता सोडावे की हे करावं. तेव्हा मी PRIIS ट्रेनिंग इन्स्टिट्यूट नाशिकची एक्झाम देऊन ठेवली होती आणि त्यात लकीली मी क्लिअर झालो. म्हणजे मुंबई CET दिली होती आणि नाशिक दिली होती, त्यात नाशिकला क्लिअर झालो. आणि एक कळलं की पुढे एक वर्षभर आपल्याला काहीतरी आपल्याला एक आधार आहे की एक इन्स्टिट्यूट आहे, तिथे सगळं आपल्याला शिक्षक वगैरे मिळतील. तेव्हा मी ठरवलं की आपण एक शेवटचा अटेम्प्ट देऊन बघूया, नाही झालं तर आपण परत प्रॅक्टिस करू. असा ॲक्च्युली निगेटिव्ह विचार माझ्या मनामध्ये होता, पण एक चान्स घेऊया तरीसुद्धा. आणि पुन्हा मग 2015मध्ये SIAC जॉईन केला. SIACला गेलो, तिथे एकदम खूप चांगला मुलांचा ग्रुप भेटला मला. म्हणजे पहिल्यांदा मी MPSCमध्ये ग्रुप स्टडी SIACमध्ये केला. ग्रुप स्टडी महत्त्वाचा का असतो, कारण की ग्रुप स्टडीमधूनच तुम्हाला सोर्सेस माहीत पडतात, अभ्यासी टेक्निक माहीत पडते, तुमचं चुकतंही कुठेही माहीत पडतं. तर मग ह्या सगळ्या गोष्टी मी एक बघितल्या की आपलं चुकतंही कुठे. आणि सगळ्यात महत्त्वाची चूक करत होतो की मी माझा सिलेबस कंप्लीट नव्हता झाला MPSCचा. की जे 2 अटेम्प्ट दिले होते मी, त्याच्यानंतर मी ॲनालिसिस केलं 2014च्या मेन्सनंतर. तेव्हा असं मला जाणवलं की जवळपास एक मला क्लास 1 पोस्टपेक्षा 50 मार्क कमी होते आणि मला पोस्ट भेटलीच नव्हती 2014ची. तर मग हे मार्क कमी का मिळाले असं मी बघितलं. तेव्हा जवळपास जो GS2 होता त्याचा अर्धा सिलेबस, म्हणजे जे कायदे वगैरे आहेत ते मी पूर्णपणे इग्नोर करून टाकले होते. तर हे सगळ्या ज्या त्रुटी होत्या त्या सगळ्या मी रेक्टिफाय केल्या. आणि मग अशा अतुलनी सांगितलंच, त्यातल्या ज्या 90% त्यांनी ज्या स्टडी मेथड सांगितल्यात त्या सगळ्या मी फॉलो केलेल्या आहेत. त्यामुळे आपण वेगळं रिपीट करायची गरज नाही. पुन्हा शेवटाकडे येताना एवढं सांगेन की एक कलशेट्टी सरांनी MD ग्रुपमध्ये असताना कलशेट्टी सरांचं आम्हाला लेक्चर झालं होतं. तेव्हा त्यांनी एका मुलाचं उदाहरण दिलं होतं की एक असिस्टंट BDO मुलगा होता आणि त्यांनी ट्रेनिंगच्या पिरियडमध्ये त्यांनी यवतमाळसारख्या जिल्ह्यामध्ये आदिवासी भाग, तिथून आदिवासी लोकांकडून शिक्षणासाठी जवळपास 30 लाखाचा निधी उभा केला. तर ते आम्हाला बोलले की तुम्ही सर्व्हिसमध्ये येत आहे तर याच्यासाठी या, की फुकटचा असा एक तोरा मिरवायचा म्हणून वगैरे येऊ नका. आणि सरांना माझं एवढं सांगणे की सर ते तुम्ही जे सांगितले ते पूर्णपणे मनावर बिंबलेलं आहे आणि त्याचप्रमाणे त्यासाठी आम्ही सर्व्हिसमध्ये येतो आणि तसंच काम आम्ही करू. आणि एक फ्यू गुडमॅन्स थेरी म्हणून एक असते की जग चाललं आहे ते काही चांगल्या माणसांमध्ये चाललं आहे. तर मी डिसाईड केलं आहे, तुम्ही सुद्धा डिसाईड करा की तुम्हाला कुठल्या साईडला यायचं आहे. एवढंच बोलून थांबवतो मी. जय हिंद.